शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। महामार्गासाठी आमची जमीन घ्या अशी मागणी शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे केली आहे। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। भूषण, एकीकडे मोठा विरोध शक्तीपीठला, दुसरीकडे गडहिंग्लजमध्ये हे शेतकरी समर्थनार्थ आलेत एकत्र, काय नेमकं? संघर्षाचे चिन्ह निर्माण झाल्याचं दिसतंय। कारण आपण बघितलं गडहिंग्लज शहरामध्ये देखील काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीमध्ये देखील काही घटक शक्तीपीठ विरोधातली मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर आता आज शक्तीपीठच्या समर्थनामध्ये चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे तो निघाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये आपले 7-12 उतारे घेऊन आल्याचं देखील पाहायला मिळालं। आमचे 7-12 उतारे घ्या, आमची जमीन घ्या। मात्र चंदगड आणि गडहिंग्लज विभागातून हा सगळा शक्तीपीठ महामार्ग जावा अशा पद्धतीची इच्छा त्यांनी व्यक्त केली। या ठिकाणी काळभैरी मंदिर आहे, त्याचबरोबर अनेक पुरातन मंदिर आहेत, त्यांचा त्या ठिकाणी हा शक्तीपीठ जोडला जावा। त्याचबरोबर गोव्यासाठी विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वाचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि एकूणच आपण बघतोय की एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढता विरोध आहे असं सांगितलं जातंय। राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असतील, हे या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करत असताना शिवाजी पाटील यांनी हा शक्तीपीठ महामार्ग चंदगड आणि गडहिंग्लज विभागातून जावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती। तसं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील दिलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली हा सगळा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनातला मोर्चा आहे तो निघाल्याचं पाहायला मिळतंय। प्रांत कार्यालयात जाऊन हे सगळे कार्यकर्ते किंवा जे काही शेतकरी आहेत ते आपला 7-12 त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये देणार आहेत आणि याच गडहिंग्लज चंदगड विभागातून हा सगळा शक्तीपीठ महामार्ग जावा अशा पद्धतीची मागणी देखील ते करणार आहेत। आणि त्यामुळे एकूणच आता आपण बघतोय गडहिंग्लज मध्ये सुद्धा या सगळ्या शक्तीपीठ महामार्गावरून वातावरण तापण्याचे चिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच भूषण, अपडेट्स घेत राहूच।